घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की ऋषिकेश बाजार समितीच्या मीटिंगसाठी जानकीची वाट पाहत थांबलेले असतात. तेवढ्या जानकी येते. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की जानकी, तू जो काही निर्णय घेत आहेस तो मला चुकीचा वाटत आहे. त्यावेळेस जानकी म्हणते, निर्णय घेण्यापूर्वी मी तुम्हाला बोलेलच. शर्वरी वंश हे सर्व पाहत असतात. तेवढ्या जानकीचा पाय घसरतो आणि ऋषिकेश त्यांना पकडतात. तेवढ्यामध्ये ऐश्वर्या येते आणि तेल जपून असं म्हणते. त्यानंतर शर्वरी म्हणतात, तुम्हाला काय वाटत आहे मी त्या दोघांमध्ये आग लावते? ऐश्वर्या म्हणते, मी असं काही बोललेली नाहीये, मी एवढंच म्हणतेय की तेलाचे भाव हे खूप वाढलेले आहेत, त्यामुळे तेल जपून वापरावे. त्यानंतर शर्वरी म्हणतात, मला माहीत आहे तुम्ही मला टोचून बोलत आहेत आणि तुमचं म्हणणं मला कळालं. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते, मला तुझा प्लॅन जेव्हा कळेल तेव्हा मी तुला रंगेहात पकडेल. त्यानंतर इकडं जानकी आणि ऐश्वर्या सयाजी काकांना भेटायला जात असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अवंतिका तू घरीच थांब आणि शर्वरीवरती बारीक लक्ष ठेव. तर त्यावेळेस जानकी आणि अवंतिका म्हणते, ऐश्वर्या तू हे सर्व मनातून काढून टाक, कारण की आता शर्वरीवरती संशय घेण्यासारखं काहीच नाहीये. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला आठवत असेल तर मी सांगते की ज्यावेळेस मी शर्वरीची रूम पाहिली होती तेव्हा आपल्याला तिथे विक्रांतरावांचा मोबाईल आणि पासपोर्टही सापडले होते. त्यानंतर अवंतिका म्हणते, ठीक आहे तुम्ही दोघी जावा, मी त्यांच्यावरती लक्ष ठेवते. त्यानंतर इकडं शर्वरी आईच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात की मी या घरामध्ये कोणालाच नको आहे. त्यावेळेस आई म्हणतात, तू असं का बोलतीये? तुझी आई जिवंत आहे आणि जोपर्यंत तुझी आई आहे तोपर्यंत तू या घरामध्येच राहायचं. त्यावेळेस शर्वरी म्हणतात की मला सर्वजण टोचून बोलतात आणि तुला माहीत आहे का, आज तर मला सगळेजण नको आहे असं झालंय की या घरामधून मी केव्हा निघून जाते असं सगळ्यांना वाटत आहे. त्यावेळेस आई म्हणतात की तू असं काही बोलणार नाहीस किंवा करणार नाहीस, कारण की तुझ्या हक्कासाठी मी लढत आहे. त्यानंतर इकडं जानकी आणि ऐश्वर्या सयाजी काकांना भेटून येतात. तेव्हा जानकी खूप खुश असते, कारण की सयाजी काकांनी त्यांच्या जमिनीमधून जाणारा रस्ता दिलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, त्यांच्या बोलण्यावरती लक्ष ठेवू नको, कारण की तू लिगली डॉक्युमेंट बनवून घे आणि त्यामध्ये क्लॉजही टाक की त्यांना त्या बदल्यामध्ये काहीही मोबदला नको आहे. त्यानंतर इकडं शर्वरी आईला म्हणते की आई, मला आज वाटतंय की जेव्हा नवरा नसतो तेव्हा त्या बाईचं काय होतं असतं, सगळेजण तिला टोचून आणि टाकून बोलत असतात. आणि इकडे मला वाटतं की नानांनाही मी नकोच होती, कारण की नानांनी ही सर्व संपत्ती जानकीच्या नावावर केली आणि नानांनाही माहीत होतं की मी अडचणीत आहे, तरीही त्यांनी मला पैसे दिले नाहीत. त्यावेळेस आई म्हणतात की नाही, असं काहीच नाही आहे, कारण की तू एकुलती एक लाडकी मुलगी होतीस आणि हे सर्व मला वाटत आहे की जानकीने मुद्दा म्हणून आपल्या नावावर करून घेतला असेल. आणि इकडे बाजार समितीमध्ये जानकी येते आणि खूप खुशीने सांगते की सयाजी काकांनी त्यांच्या जमिनीमधून आपल्याला रस्ता दिलेला आहे. त्यावेळेस गावकरी खूप खुश होतात आणि म्हणतात की हे सर्व वहिनीसाहेब तुमच्यामुळे झालेलं आहे. त्यावेळेस जानकीचं कौतुक होत असलेलं पाहून ऋषिकेशला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो की मला तर हेच हवं असतं ना. त्यानंतर इकडं आई म्हणतात की शर्वरी, तू असं काहीच विचार करू नको आणि मी तुला तुझा हक्क मिळवून देणारच. आणि शर्वरी सांगतात की तुला आणखीन माहीत आहे की बाजार समितीमधले सुद्धा सर्व निर्णय हे जानकी स्वतःच घेते, दादांना त्याबद्दल काही विचारत सुद्धा नाहीये. आणि आता तर ती सयाजी काकांच्या जमिनीमधून जाणारा गावकऱ्यांसाठी रस्ताही घेत आहे. त्यानंतर इकडं ऋषिकेश म्हणतात की आपण जो काही निर्णय घेतलेला आहे तो लिगलीही घेत आहोत, त्यामुळं आपल्याला त्यामध्ये काही अडचण येणार नाही. आणि तसं ही बाजार समितीमधलं त्यांना कोणतेही पदही नको आहे असं त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर इकडं गावामधील एका व्यक्तीला ट्रॅक्टर घेण्यासाठी पैशाची गरज असते. तेव्हा ती व्यक्ती म्हणते की जर माझी पुढच्या महिन्याची पेमेंट जर अगोदरच दिली तर मला ट्रॅक्टर घेता येईल. त्यावेळेस जानकी म्हणते, हा निर्णय तर सर्व गावकऱ्यांचा असेल, कारण की पैसाही गावकऱ्यांचा आहे. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की हो, गावकऱ्यांनी जर तसं ठरवलं तर आपण ते पैसे देऊयात. इकडं अवंतिका आईंना जेवायला घेऊन येते. त्यावेळेस आई म्हणतात की नको, मला जेवायला अजिबात नको, कारण की तुला माहीत आहे ना, मला माझ्या कशाखाली एक घासही जाणार नाही, कारण की माझी मुलगी अडचणीत असताना मी काहीच खाणार नाही. त्यानंतर तिथून अवंतिकाला जायला सांगते. त्यानंतर शर्वरी म्हणते, आई तू काय मस्त ॲक्टिंग करते आणि तू अशीच ॲक्टिंग केली तर मला माझे हक्क लवकरच मिळतील. त्यानंतर इकडं बाजार समितीमध्ये ज्या व्यक्तीला ट्रॅक्टर हवा असतो त्याच व्यक्तीवरती एकमत होतं आणि गावकरी म्हणतात की आपण त्याला पैसे देऊ शकतो. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात, तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये चला आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपण तुम्हाला पैसे देऊ. त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश त्या व्यक्तीला घेऊन ऑफिसमध्ये निघतात. तेवढ्यामध्ये अवंतिका जानकीला फोन करते आणि सांगते की आईंनी आणखीन काहीच खाल्लेलं नाही. तिथे ते ऐश्वर्या येतात आणि अवंतिकाला विचारतात की तुला मी शर्वरीवरती बारीक लक्ष ठेवायला सांगितलं होतं, ठेवलं का? त्यावेळेस अवंतिका म्हणते, मला हे सांगा तुमचं काम झालं का? त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते, हो आमचं काम झालेलं आहे. त्यानंतर अवंतिका म्हणते, एकतरी काम झालं हे चांगलं. त्यानंतर इकडे
जानकी आणि ऋषिकेश ऑफिसमध्ये येतात आणि जानकी म्हणते की मी पैसे घेऊन येते आणि तेव्हा ती तिजोरी ओपन करते तेव्हा तिच्या लक्षात येते की त्यामधील पैसेही गायब आहेत. त्यावेळेस ती स्वतःला सांभाळते आणि ऋषिकेशला म्हणते की तुम्ही मध्ये या आणि ऋषिकेशला आतमध्ये घेऊन जाते आणि ती म्हणते की आपल्या तिजोरीतील पैसे हे गायब झालेले आहेत. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की तू रडू नको, तू पॅनिक होऊ नको आणि हे तिजोरी तर फोडलेली नाही आहे, ही तिजोरी चावीने काढलेली आहे आणि चाव्या तर तुझ्याकडेच होत्या ना. त्यावेळेस जानकी म्हणते हो चाव्या तर माझ्याकडेच होत्या पण मला नाही माहिती की हे